नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनी ब्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आम्ही लगतपुरी या ठिकाणून आम्ही निघालो मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आल्यानंतर ना आम्ही कोर्डुलिया क्रूज या ठिकाणी आलो आणि आमच्यासोबत सगळे एमरल डायरेक्टर म्हणजे एमरल अबाव डायरेक्टर सर्व लीडर्स होते आणि आम्ही आलेलो आहोत कोर्डुलिया क्रूज या प्लॅटफॉर्मवरती. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता जे काही एमरल अबाव डायरेक्टर होते सर्वजण आम्ही लाईनमध्ये एकदम व्यवस्थित आतमध्ये गेलो. आणि वाव, आमच्या समोर जो होतं ना, आता हे दृश्य तुम्ही पाहताय, एकदम दिव्य, मनमोहक आणि आकर्षक असा दिसणारा आपला क्रूज. हा बाहेरून जितका सुंदर दिसत होता आणि तेवढाच आतून सुंदर होता. त्यानंतर आम्ही यामध्ये आतमध्ये एंट्री केली. हां, आणि यामध्ये मी तुम्हाला सांगेल, की तुमच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे बरं का. तर आम्ही आतमध्ये आमची एंट्री झाली. त्यानंतर तुम्हाला सांगते खूप धमाल केली आम्ही. आणि इथून आतमध्ये गेलो आम्ही. तुम्ही पाहत असाल इथे एंट्री आमची चालू होती, चेकिंग चालू होतं. आणि आमच्याकडे आधार कार्ड नव्हतं, पण आमच्याकडे मोबाईलमध्ये होतं. पण इथे सांगेल की ओरिजिनल डॉक्युमेंटच तुमचे लागतात. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं जुगाड करून आतमध्ये आलो बरं का. आणि हे आहे 10वा मजला. ज्या क्रूजमध्ये तुम्ही पाहिलं ना, एकदम छोटी क्रूज दिसत होती, जहाज. तर त्यामध्ये हे 10 मजले होते. मी पण शॉक होते. जेव्हा या 10th फ्लोअरवरती मी आले, तर खूप सुंदर हा नजारा होता. एकदम असं आकर्षक, मनाला भावणारा. आणि इथे एक एक वेगळं असं जे म्हणतो ना आपण स्वर्ग, तो स्वर्ग. आणि याच लिफ्टमधून मी 10व्या मजल्यापर्यंत गेले आणि तिथून परत 5व्या मजल्यावर आले. आणि या लिफ्टमधून पण सर्व आम्ही एन्जॉय करतो, पाहत होतो बाहेरचं दृश्य. खूप मज्जा केली. आणि ज्यावेळेस मी बाहेरून समुद्र पाहिला, तर त्यावेळेस खरं सांगते खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि खूप छोटं आणि साधं टार्गेट होतं. आणि हे टार्गेट अचीव्ह करायचं आहे तुम्हाला. ही फक्त संधी मिळाली होती जे आमचे एमरल अबाव डायरेक्टर होते त्यांना, की त्यांना व्हिजिट द्यायची होती आणि आम्ही व्हिजिट दिली तिथे. ह्या सर्व आजूबाजूला पाहता ना तुम्ही, या सर्व तिथे रूम्स आहेत. आणि यामधील एका रूम्समध्ये आम्हाला जायला संधी मिळाली. आणि खूप छान अशा रूम होत्या तिथल्या. आणि खूप म्हणजे समाधान तिथे मिळालं, खूप समाधान, की जे आपल्याला हवं असतं. त्यानंतर आम्ही 5 फ्लोअरवरती आलो आणि तुम्ही इथे पाहत असाल, की काय कमाल, कमाल, कमाल! खूप सुंदर असा नजारा होता. इतक्या सुंदर माहोल होता तिथला. आणि इथे जे बाकीचे पर्सन होते खूप रिच फॅमिलीमधून होते. आणि आम्ही रियांश वॉरियर्स एक रिच फॅमिलीमध्ये आहोत आता. आणि याचं खरंच खूप अभिमान वाटतो, कारण की आम्ही शून्यातून झिरो टू हिरो झालेलो आहोत. एकदम गरीब फॅमिलीतून आलेलो. आज आम्ही इतकं लक्झरी लाईफ जगतोय ते फक्त आणि फक्त CMD सरांमुळे, आपल्या रियांश परिवारामुळे. आणि यांना पाहता हे आपले डबल कोहिनूर आहेत रियांशचे, आमचे सर्वांचे गुरु. आणि त्यांच्या मागे जे पाहताय ते आमचे भाग्यविधाते आहेत CMD सर, मधुकरजी जाधव सर. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे हा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे. आणि मी सर्वांना सांगेल की तुम्ही रियांश जॉईन करा. फक्त 45 पेअर्स मॅच करायचे आणि तुम्हाला या क्रूजवरती येण्याची संधी आहे. तर